आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन बघत होतो की अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तर इंटिग्रेशन मध्ये आपण करू शकत नाही आणि डिव्हिजन ते देखील आता सध्या तरी करू शकत नाही. ते आपण बाय पार्ट्स म्हणून जे रूल आहेत ते नंतर तुम्हाला सांगितले जातील, त्यावेळेस ते तुम्हाला कळेल. तसंच इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला पण काही फॉर्म्युले म्हणजे जसं लॉग एक्सचा अजून तो डिफाईन केलेला गेलेला नाही इंटिग्रेशन, किंवा टॅन एक्सचं, किंवा नुसता सेक एक्स घेतला तर सेक एक्सचं इंटिग्रेशन आपण दाखवलेलं नाही अजून. तर या सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन काढण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींकडे जाणार आहोत आज आपण. हे गेल्या वेळेस झालेलाच भाग आहे की इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज जी ऑफ एक्स देन इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स प्लस सी. मग समजा एफ ऑफ एक्स न लिहिता मी त्याला लिनियर फंक्शन मध्ये एफ ऑफ ए एक्स प्लस बी या स्वरूपामध्ये जर मांडला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर डेरिव्हेटिव्ह काढताना हा कॉम्पोजिट फंक्शन म्हणून आपण ट्रीट करतो. एफ चा डेरिव्हेटिव्ह काय जी आहे म्हणून तो जी तर येतोच, परत मग आतलं जे आहे ए एक्स प्लस बी च्या डेरिव्हेटिव्ह याला मल्टिप्लाय करावं लागतं. डेरिव्हेटिव्ह करत असताना कॉम्पोजिट मध्ये जसं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं तसंच मग हे हा इकडचा ए इकडं आल्यासारखं समजा, म्हणजे हा जो आहे डिवाइड बाय ए केला, डिवाइड बाय ए केलं, याचाच अर्थ याचं ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेत असतो, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ ए एक्स प्लस बी, जर हे लिनियर फंक्शन असेल तर त्यावेळेस त्याचं इंटिग्रेशन जे काय येईल ते आपण समोर तर लिहिणारच आहोत, प्लस आणखीन एक गोष्ट काय करणार आहे तर त्याला ए ने आपण काय करणार, डिवाइड करणार. यालाच आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन ऑफ लिनियर फंक्शन. मग याच्यासाठी सेपरेट स्वतंत्र रूल द्यायची गरज नाही. एवढा एक भाग लक्षात ठेवायचा की एफ ऑफ जे ए एक्स प्लस बी या स्वरूपामध्ये असेल तर त्या एक्सच्या कोएफिशियंटने त्याला डिवाइड करणे. आणि त्या खाली कॉशनची नोट दिली आहे मी, म्हणजे काळजी घ्या तिथं, म्हणजे बी केअरफुल अबाउट युझिंग इट. दिस हॅपन्स ओनली विथ लिनियर. लिनियर म्हणजे इथं एक्सची डिग्री किती आहे, 1 नाही, इथंच फक्त वापरतो. बरेच विद्यार्थी नाही का, आता तुम्हाला एक एक्झाम्पल मी दाखवतो आणि याला मी या स्लाइडला मुद्दाहून नाव दिलेलं की VVIMP, कारण बरेच विद्यार्थी जे चुका करतात ते तुम्ही करू नयेत असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला हे दाखवतोय की अशा पद्धतीने हे याचं इंटिग्रेशन सोडवलं जातं. हा जर लिनियर फंक्शन असेल तर आपण याला एक्स म्हणून कन्सिडर करू शकतो, या एवढ्या सगळ्याला एक्स म्हणायचं. मग एक्स स्क्वेअर असेल तर काय करता येतं, एक्स क्यूब अपॉन 3 लिहिता येतं. त्या पद्धतीने मी या 5x+3 चा क्यूब अपॉन 3 लिहितो आणि मग याला या एक्सच्याच कोएफिशियंटने, म्हणजेच 5x एक्सचा कोएफिशियंट काय 5x+3 चा डेरिव्हेटिव्ह किती आला, नुसताच 5, त्याच्याने आपण काय करतो, डिवाइड करतो. आणि थोडंसं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 5x+3 होल ब्रॅकेट क्यूब अपॉन 15+c. तर या पद्धतीनं आपण याचं इंटिग्रेशन घेत असतो. आता हे काय करायचं ते दाखवलं आणि काय नाही करायचं ते देखील सांगतो मी तुम्हाला. आता इथं मगाचीच मी नोट दिलेली की इट हॅपन्स ओनली विथ द लिनियर बट नॉट विथ द क्वाड्रॅटिक. मग आता इथं क्वाड्रॅटिक घेतलेलं आहे, आपण कळत न कळत म्हणा किंवा अनावधानानं आपल्याकडून होऊ शकतं असं की काय करतो आपण, आता आतमधलं फंक्शन हे क्वाड्रॅटिक आहे, हे लगेच नजरेस येत नाही किंवा डोक्यात येत नाही आपल्याला. मग आपण नाही का स्क्वेअर म्हणलं की नाही का परत एकदा क्यूब अपॉन 3 लिहायचा प्रयत्न करतो. आणि मग इथं काय सांगितलंय, दुसरा रूल काय, तर इथं जो आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण डिवाइड करायचं. म्हणजे काय करतो इथं, याचा डेरिव्हेटिव्ह बघा बघू किती येणार. हा 3 चा तर कॉन्स्टंट आहे, 0 येणार. 5x² चा x² चा 2x, 2x × 5 म्हणजे 10x, 10x नी डिवाइड करायला जातो. पण आणखीन इथं म्हणून एक नोट दिली की आता आपण डिवाइड बाय काय करतो, नंबर्सनी करतो. कधीच सुद्धा डिवाइड बाय व्हेरिएबल नाही आलं पाहिजे बरं का. हा व्हेरिएबल आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये तो व्हेरिएबलने आपण कुठल्याही फंक्शनला असं डिवाइड करत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे चुकीचं आहे, दिस इज रॉंग. आणि तिसरी नोट आहे, कसं असतं माहिती का, आपण डेरिव्हेटिव्ह करत असताना डेरिव्हेटिव्ह मध्ये किती चांगला होता बघा प्रकार. डेरिव्हेटिव्ह जर आठवत असेल तर तो प्रकार आणखी एकदा आठवून देतो मी तुम्हाला. तर हा समजा मला फंक्शन घ्यायचं असेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह विचारला असेल तर मी काय करतो, नुसतं 2 इंटू ब्रॅकेट करतो आणि ब्रॅकेटमध्ये जी काय टर्म आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे किती 5 ने काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो. हे डेरिव्हेटिव्ह जर काढत असेल तरचा विचार झाला बरं का. तसं समजा हा डेरिव्हेटिव्ह साठी विचारला असेल तर मी इथं सुद्धा तसंच केलं असतं, 2 इंटू जे काय ब्रॅकेटमध्ये आहे आणि मग ब्रॅकेट मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय झाला, 10x झाला.
मग हे डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत इथं जसं केलं तसंच मी इथं देखील करू शकतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये लिनियर साठी वेगळे रूल, क्वाड्रॅटिक साठी वेगळे रूल, वेगळ्या वेगळ्या फंक्शन साठी वेगळे वेगळे रूल नाहीत. पण इंटिग्रेशन मध्ये नाही का, इंटिग्रेशन हा भाग त्याच्यासाठी जास्त लक्ष देऊन करावा लागतो की हा समजा क्वाड्रॅटिक असेल तर ते या 10x ने मी त्याला डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच इथं एक गोल्डन रूल तुम्हाला सांगतो, फार महत्वाचा रूल आहे. जे जे डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत घडतं ते सगळंच इंटिग्रेशनच्या बाबतीत घडल असं नाही, हे लक्षात ठेवा. इंटिग्रेशन हे आपण वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस व्यवस्थितपणे विचार करून सोडवले जातात. एवढाच एक लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा. आता पुढच्या भागाकडे वळू आपण. एक्सरसाइज 3.1 याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये जवळपास 8 क्वेश्चन्स आहेत, सब क्वेश्चन्स आहेत. त्या सब क्वेश्चन पैकी 1, 2 आणि 3 हे 3 प्रश्न मी सोडवायचा प्रयत्न करतो. जिथं मला व्हरायटी दिसते तो भाग मी घ्यायचा प्रयत्न करतोय. तर बघा बर, आता हा सेकंड क्वेश्चन, हा इंटिग्रेशन ऑफ काय आहे, 4x प्लस 3 अपॉन 2x प्लस 1 आणि dx लिहिलेलं आहे. मग आता एकतर हे जे काय वर आहे आणि हे जे काय खाली आहे दोन्ही पण लिनियर फंक्शन आहेत सोडा. पण आता याला सोडवायचं म्हणजे मी डिव्हिजन तर करू शकत नाही इंटिग्रेशन मध्ये. मी रूल मध्ये पण सांगितलं आपण इंटिग्रेशनची बेरीज आहे, वजाबाकी आहे, पण गुणाकार आणि भागाकार अजून शिकणार नाही आहोत. म्हणजे मला आता दोन टर्मचा भागाकार असलेल्याच इंटिग्रेशन तर मला करता येणार नाही. मग मी इथं काय केलं पाहिजे बघा. एक्सक्यूज मी. तर मी इथं ऍडजस्टमेंट करतो. काय ऍडजस्टमेंट करतो ती बघा. मला हा जो काय 4x प्लस 3 आहे हा मला 2x प्लस 1 या स्वरूपामध्ये लिहायचा आहे. हा जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरच्या स्वरूपामध्ये लिहायचा आहे मला. ही ऍडजस्टमेंट मी करतोय. आता ते करण्यासाठी काय करतो मी, इथला जो 3 आहे या 3 ला 2 प्लस 1 असं लिहितोय मी. नीट लक्ष द्या मित्रांनो, नीट लक्ष देऊन बघा. हा भाग सोपा आहे पण लक्ष दिला पाहिजे. 2 प्लस 1 लिहिलेलं आहे. पुढे काय करतो मी, हा जो काय आहे की 4x प्लस 2 याच्यातून 2 कॉमन घेतो, म्हणजे आतमध्ये काय मिळेल मला 2x प्लस 1 मिळेल. अर्थातच जे डिनॉमिनेटरला ते वर आणण्यामध्ये मी आणायचा प्रयत्न करत आहे, दुसरं काही नाही. आता हा जो प्लस 1 होता तो ऍज इट इज ठेवला. मग आता या स्टेप नंतर मी हे जे काय आहे हे प्लस चिन्हाच्या अलीकडचं आणि प्लस चिन्हाच्या पलीकडचं या दोघांना वेगळं वेगळं डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे हा बोल रे. अच्छा अच्छा, प्रेझेंटिंग कोण तर प्रेझेंटिंग केलं दिसतं मध्ये. बरं, हा हा, येस येस येस, अच्छा ओके. तर बघा मित्रांनो आणखीन एकदा दाखवतो मी की हा 4x प्लस 3 आहे त्याला 2x प्लस 1 ने डिवाइड करतोय. याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करणार आहे मी. काय ऍडजस्टमेंट करणार आहे, जे डिनॉमिनेटरची टर्म आहे ती वर आणायचा प्रयत्न करायचा आहे मला. ते करण्यासाठी काय केलेलं, हा 3 जो आहे त्याचे 2 तुकडे करतो, 2 प्लस 1 म्हणून करतो. आणि म्हणजेच हा 2 आणि 4x प्लस या दोघांमधून 2 कॉमन घेता येईल मला पुढच्या स्टेपमध्ये. म्हणजे मला 2 इंटू 2x प्लस 1 मिळतोय आणि त्यानंतर हा 1 आहे. त्यामुळे हा 2x प्लस 1 या दोघांना डिवाइड करू शकतो मी. याच्यासाठी देखील 2x प्लस 1 लिहिला, याच्यासाठी देखील 2x प्लस 1 लिहिला. अर्थातच हे दोघं काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. म्हणजेच मला काय मिळणार आहे, या बाजूला नुसताच 2 मिळणार आहे. हे दोन्ही कॅन्सल झाल्यामुळे इथं फक्त 2 राहिलेला आहे. हा 2 लिहिलेला आहे प्लस 1 अपॉन 2x प्लस 1 हा मिळालेला आहे इथं. मग आता इथून पुढे मग आपण जे लिनियर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढणं किंवा काय तो प्रकार आहे त्याचा उपयोग करायचा आहे. आता 2 जो आहे 2 चं इंटिग्रेशन काय येत आहे मित्रांनो, चॅट बॉक्स वापरा. 2 चं इंटिग्रेशन काय येत आहे, येस 2x, बरोबर आहे बरोबर आहे. 2 चं इंटिग्रेशन हे 2x येत आहे. 1 अपॉन 2x प्लस 1 चं काय येणार आहे, 1 अपॉन 2x प्लस 1 चं याचं सांगा, याचं काय येणार आहे. 1 अपॉन 2x प्लस 1 चं काय येणार आहे.
लॉग ऑफ 2x प्लस 1. हा अच्छा, आता हे विनायक बिराजदार बरोबर दिलंय उत्तर. येस 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 येस, ठीक आहे. बघूया. तर याच्यामधला भाग बघा, इथं आठवण करून देतो आणखीन एकदा. हे कुठल्या पद्धतीचं फंक्शन आहे तर लिनियर पद्धतीचं आहे, की ax प्लस बी या स्वरूपाचं आहे. मग असं असेल तर याला स्पेशल आपण काय करू शकतो, नुसता एक्स म्हणून कन्सिडर करू शकतो. याला काय करायचं, एक्स म्हणून कन्सिडर करायचं. म्हणजे काय झालं, 1/x. 1/xचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग एक्स असतं. मग त्या हिशोबाने इथं काय येणार, लॉग आला हा 2चं इंटिग्रेशन 2x आलं आणि याचा लॉग ऑफ 2x प्लस 1 आला आणि त्यानंतर हा 2x प्लस 1 म्हणजे एक्सच्या कोएफिशियंटनी काय करायचं, त्याला डिवाइड करायचं, हा भाग आला. म्हणजे हे उत्तर त्याचे येणार आहे. मला वाटतं ही गोष्ट प्रत्येकाला क्लिअर झालेली असावी. हा जो 2 आहे या 2चं इंटिग्रेशन 2x आलेलं आहे. हा 1/2x प्लस 1 असल्यामुळं, हा लिनियर टाईपचा असल्यामुळं 1/x चा असा समजायचा. 1/x चा काय येतो तर लॉग येतो, म्हणून तिथं लॉग लिहिलं आणि आतमध्ये जे फंक्शन आहे ते लिहिलं. फक्त इथं एक्स्ट्रा गोष्ट काय करतो आपण, तर त्या एक्सच्या कोएफिशियंट याला काय करणार, डिवाइड करणार आपण. ही गोष्ट महत्वाची वर काय. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा 4th क्वेश्चन आहे तुम्हाला, सब क्वेश्चन त्याच्यामधला. इथं देखील बघा, इथं खाली स्क्वेअर रूट आहे, तरी पण मी अशाच पद्धतीने जे स्क्वेअर रूट मध्ये फंक्शन आहे तशाच पद्धतीने मी वर ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतोय. आता इथं ऍडजस्टमेंट सोपी आहे. वर काय ऍडजस्ट केलं पाहिजे आणि ऍडजस्ट केल्यानंतर काय येईल याचा विचार करा आणि चॅट बॉक्स मध्ये टाका. वर काय ऍडजस्ट केलं पाहिजे आणि काय येईल, मग एक्सप्रेशन न्यूमरेटर मध्ये काय येणार. ही ती टर्म आहे, याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट झाली पाहिजे, न्यूमरेटर मध्ये काय ऍडजस्टमेंट झाली पाहिजे हे टाका तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. ऍडजस्टमेंट काय झाली पाहिजे आपल्याला, √4x चा स्क्वेअर नाही मित्रांनो, नाही. ठीक आहे, तुमच्या डोक्यात जे व्हेरी गुड उत्तर सोडून तुम्ही बरोबर उत्तर दिलेलं आहे. बघा बघा प्रत्येकाने, हो हो हो, काही जणांचं असं उत्तर आलं की रॅशनलायझेशन केलं पाहिजे. बरेच प्रत्येकाचे तुम्ही तुमच्या परीने व्यवस्थित उत्तर सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण इथं नेमकं काय करायचं ते मी एकदा दाखवतो, आता ते नीट बघा. हा तसं म्हणून तर म्हणतो हा सोपा प्रकार आहे, पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये काय करणार बघा, हा जो आहे मला खाली किती x प्लस 5 आहे ना, वर पण तेवढंच घेतो ना मी. हे x आहे, मी +5 आणि -5 करतो त्याच्यामध्ये, +5 आणि -5 असं केल्यामुळे काय होणार, हा x प्लस 5 आहे तो एकत्र घेतला, हा -5 -2 म्हणजे -7 आला, हा वेगळा लिहिला. म्हणजे मी याचे दोन तुकडे करू शकतो सरळ सरळ. आता हा x प्लस 5 अपॉन √x प्लस 5 -7 अपॉन √x प्लस 5. रॅशनलाइज केलं असतं तरी उत्तर आलं असतं, पण परत बरीच ऍडजस्टमेंट आपण तरी करावं लागली असते, कारण की रॅशनलायझेशन केलं असतं तरी काय डिनॉमिनेटरला मात्र स्क्वेअर रूट निघून गेला असता आणि इथं x प्लस 5 मिळालं असतं, पण वर तरी वेगळं मिळालंच असतं ना आपल्याला परत एकदा. त्यामुळे नाही का, दिस इज अ बेटर ऑप्शन हिअर. या इथल्या गोष्टीसाठी सांगतो, या सम पुरतं मी सांगतो की इथला हा ऑप्शन, ऍडजस्टमेंटचा ऑप्शन हा चांगला ऑप्शन आहे. तर इथं मग पुढं काय होणार बघा, हा
एक्स प्लस 5 आहे आणि खाली त्याचं रूट आहे, म्हणजे हा रूट निघून जातो आणि याला रूट येणार. काय म्हणताय, बरोबर आहे का? आणि हा जो रूट आहे, हा रूट म्हणजे हा वर गेल्यानंतर आता सध्या रूट मध्ये जर असेल तर हा एक्स प्लस 5 होल ब्रॅकेट रेस टू हाफ येतो. हा वर गेल्यानंतर एक्स प्लस 5 होल ब्रॅकेट रेस टू -1/2 येणार. म्हणजे बघा याच्यासाठी हा स्क्वेअर रूट असल्यामुळे एक्स प्लस 5 च्या डोक्यावर 1/2. शांतपणे आणि व्यवस्थितपणे बघा, एखादी गोष्ट समजत नसेल तर नीट, म्हणून तर मी थोडंसं जास्त वेळ इथं घेतोय. हा डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस 5 आहे, त्याचा स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 1/2 येणार, जो मला वर घेतल्यानंतर -1/2 मध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. तर हा भाग मिळालेला आहे. मग आता इथं लिनियरचा काय संबंध आहे की लिनियर प्रकारे आलेलं आहे हे सुद्धा. इथं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक्सचा कोएफिशियंट काय 1च आहे, म्हणजे 1 ने डिवाइड केलं काय आणि नाही केलं काय त्याच्याने फरक पडणार नाही. पण लिनियर आल्यामुळे इथं काय करू शकतो, ज्या पद्धतीने आपण एक्सचं इंटिग्रेशन घेतो किंवा एक्स रेस टू हाफ असला असता तर जे काय केलं असतं सेम प्रकार मी इथं करू शकतो. म्हणजे आता इथं काय करणार बघा बघू, एक्स प्लस 5 होल ब्रॅकेट रेस टू एक्स रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन जी वर टर्म आहे तीच खाली टर्म, म्हणजे एक्स प्लस 5 रेस टू हाफ प्लस 1, खाली सुद्धा हाफ प्लस 1. खरं तर याचा डेरिव्हेटिव्ह किंवा एक्सचा कोएफिशियंट काय 1 नाही, त्याच्याने त्याला डिवाइड करायचं, म्हणजे 1 अपॉन काय येणार 1 याला. आता 1 ने डिवाइड करतोय म्हणजे फारसा फरक पडत नाही म्हणून मी ते लिहिलेलं नाहीये तिथं, ठीक आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे मग, आता इथं 3/2 येणार, 1 आणि अर्धा म्हणजे दीड म्हणजे 3/2 आला तिथं. आणि इथं काय येणार आहे -1/2 प्लस 1 म्हणजे नुसता हाफ मिळणार आहे इथं. त्यामुळे इथं काय बघा, हा इथं जो 3/2 आलेला आहे त्याला मी 3 खाली आणि 2 वर लिहिलेले आहे. इथं काय मिळालेलं अर्धा मिळालेला आहे, अर्ध्याचं नाही का म्हणजे 1/2 मिळालेलं आहे, 1/2 चा 1 इथं आणि 2 मात्र वर लिहिलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल काय मिळतं बघा आपण, हे 2x प्लस 5 होल ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस इथं 7 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन झालं -14 आणि होल ब्रॅकेट रेस टू हाफ असल्यामुळे स्क्वेअर रूट मध्ये लिहिलेलं आहे. आता हा जो आहे x रेस टू 3/2 जर असेल, x रेस टू 3/2 जर असेल तर त्याला आपण x रूट x म्हणून लिहू शकतो बरं का. तसा जर तुम्हाला लिहू वाटत असेल तर x प्लस 5 रूट ऑफ x प्लस 5 असं लिहू शकतो तुम्ही त्याला, ठीक आहे. आणि शेवटी मात्र हे मी कदाचित माझं सांगायचं राहून गेलं तरी तुम्ही ते लक्षात ठेवा की प्लस सी प्रत्येक ठिकाणी असणार आहे. चला यानंतर आपण जाऊयात पुढच्या समकडे, जो आहे 8वा सम. आता इथं मात्र बघा, इथं मी ऍडजस्ट करताना नुसतं वर ऍडजस्ट काय करू शकतो का, तर वर ऍडजस्ट मला काय आणावं लागतो, जर ऍडजस्ट करायचं असेल तर एक्स ला आणावं लागतं. आणि एक्स ला ऍडजस्ट करणं हे कधी पण म्हणजे करायचं नसतं, शक्यतो एक्स ला ऍडजस्ट आपण कधी करत नाही. जे काय ऍडजस्ट करतो ते नंबर मध्ये करायचं असतं ऍडजस्ट, व्हेरिएबल मध्ये ऍडजस्टमेंट करत नाही आपण. त्यामुळे इथं या ठिकाणी काही जणांनी मगा सजेस्ट केल्याप्रमाणे मला रॅशनलायझेशनच वापरावं लागतं आणि ते इथं मी वापरणार. ते बघा, आता इथं मध्ये काय आहे, डिनॉमिनेटरला काय मायनस आहे, त्यामुळे मी इथं दोघांना प्लस आणि प्लसनी काय करतोय मल्टिप्लाय करतोय, ठीक आहे. हाच रॅशनलायझेशनचा भाग आहे. मग आता पुढे काय होणार बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे पहिल्यांदा डिनॉमिनेटरचा विचार करू, a मायनस बी आणि a प्लस बी म्हणजे काय मिळणार आहे मला a स्क्वेअर म्हणजे x झाला, मायनस बी स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर रूट निघून जाईल, नुसताच काय मिळेल मला x प्लस 3 मिळेल इथं. आणि वर जो भाग आहे तो ऍज इट इज लिहिलेला आहे मी इथं. आता बघूया काय होणार ते. खालचं तो मायनस असल्यामुळे ब्रॅकेट ओपन करावा लागेल मला तिथं, तो मग ओपन झाल्यानंतर -x -3 मिळतील इथं. मग हा x आणि हा x काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे डिनॉमिनेटरला चांगली गोष्ट मिळाली आपल्याला, एक्सच नाही डिनॉमिनेटरला. मग काय फक्त जे काय करायचं ते वरच्याच करायचं एवढंच, म्हणजे हा मायनस चिन्ह आहे बरं का, इथलं मायनस चिन्ह, आतला आहे तर 3 म्हणजे -3 खाली लिहिलेलं आहे आणि इथं 2 आहे म्हणजे -2/3 तर मी बाहेर घेणार आहे -2/3 आणि आतमधल्या ज्या काही टर्म्स होत्या हा x च्या डोक्यावर हाफ आणि x प्लस 3 च्या डोक्यावर हाफ अशा पद्धतीने ते मला लिहावं लागणार आहे. आणि ते केल्यामुळे मी x रेस टू n चा फॉर्म्युला वापरू शकतो, किंवा जर पार्ट असेल डायरेक्टली तर केला तरी चालेल तुम्हाला. x रेस टू काय करणार हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1 प्लस x प्लस 3 होल ब्रॅकेट रेस टू हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1. इथं देखील एक गोष्ट आहे, x च्या कोएफिशियंट याला काय करायचं डिवाइड,
पण तो कोएफिशियंट 1 असल्यामुळेच मी इथं काय तो प्रकार लिहिलेला नाही 1/1. ठीक आहे. मग इथं किती मिळालं 3/2, त्यामुळे 3 खाली आणि 2 वर. इथं सुद्धा 3/2 मिळतो, 3 खाली आणि 2 वर, त्यामुळे 3 खाली 2 वर बघा. आणि याच्यामुळे हा 2/3 दोन्हीकडे कॉमन म्हणजे -4/9 मिळेल तो आपल्याला, कारण हा ऑलरेडी 2 आणि 3 बाहेर आहेत. हे आहे 2 3, हे 2 3 दोन्हीकडून कॉमन जर काढले तर हे 2 2 जा 4 आणि 3 3 जा 9 असे मिळते. पण हे मायनस चिन्ह शेवटपर्यंत राहिलेलं आहे. आणि आतमध्ये x⁴ 3/2 प्लस x प्लस 3 होल ब्रॅकेट रेस टू 3/2 असं ते मिळालेलं आहे. आणि प्लस c शेवटी ते लिहिणं महत्वाचं आहे. मला वाटतं इथं डाऊट नसेल कोणाला. ठीक आहे. तर वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथ्या प्रश्नाकडे म्हणजे 4th क्वेश्चन त्याने दिलेलं आहे 3.1 मध्ये. 3 क्वेश्चन झाले आपले, त्यामध्ये 4 म्हणजे या एक्सरसाइज मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, त्यातला आता चौथा चालू आहे आपला. तर इथं तुम्हाला बघा काय दिलेलं आहे. एफ ऑफ एक्स दिलाय का, एफ ऑफ एक्स नाही दिलेला, एफ डॅश ऑफ एक्स दिलेला आहे. तो किती दिलेला आहे, x - 3/x³ दिलेला आहे. आणि दुसरं काय दिलेलं आहे तर एफ ऑफ 1 दिलेला आहे, तो किती आहे 11/2 आहे. जर असं दिलं असेल तर मग मूळ एफ ऑफ एक्स कुठला होता तो शोधायला सांगितलेला आहे आपण आपल्याला. मग एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स या दोघांचं काय रिलेशन आहे, तर हा जो एफ डॅश ऑफ एक्स हा काय याचा डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर आहे का. एफ डॅश ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचं इंटिग्रेशन जर घेतलं, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, तो काय मिळणार आहे एफ ऑफ एक्स मिळणार आहे. बघू मी सुरुवातीला देखील इंटिग्रेशनची डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये दाखवलं होतं की एफ ऑफ एक्स म्हणजे आता एफ डॅश म्हणजे काय, हा डेरिव्हेटिव्ह झाला, त्याचं इंटिग्रेशन. हे परस्पर विरोधी क्रिया आहेत दोन, इंटिग्रेशन करणे आणि डेरिव्हेटिव्ह करणे. त्यामुळं हा इंटिग्रेशन आणि हे डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल झाले असं समजायचं नुसतं, आणि मग मला काय मिळतोय एफ ऑफ एक्स मिळतोय. मग हा तो भाग वापरला मी इथं की इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स म्हणजेच काय माझा एफ ऑफ एक्स मिळतो मला. मग इथं बघा काय मिळणार आहे, इथं इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स ची किंमत ही जी वर दिलेली आहे ती खाली लिहिलेली आहे मी इथं x - 3/x³. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ते इंटिग्रेशन घेत असताना काय जाणवतं आपल्याला, पहिल्यांदा हा x⁵ जो आहे जो डिनॉमिनेटरला तो वर घेऊया, म्हणजे x च्या डोक्यावर -3 म्हणून येईल. आणि मग आता इंटिग्रेशन काढणं सोपं जाणार आहे आपल्याला की x चा काय असतो x²/2 मायनस हा 3 तर कोएफिशियंट आहे तो ॲज इट इज x च्या डोक्यावर जेवढे आहेत त्याच्यामध्ये +1 करायचं आणि जे काय वर आहे ते ॲज इट इज खाली लिहायचं. म्हणजे वर किती मिळेल आता इथं x च्या डोक्यावर -3 + 1 म्हणजे -2 मिळेल, खाली सुद्धा -2 मिळेल. आणि इथं -2 आणि हा -3 म्हणजे 3/2 मिळायची शक्यता आहे. जरा बघा मग आता पुढे काय मिळतं ते आपल्याला. त्यामुळे x²/2 + 3/2x². आता हा x² कसा आला ते बघा बरं का. वर काय मिळालेलं आहे आपल्याला x⁻². x⁻² वर जर मिळत असेल त्याला खाली घेतल्यानंतर +2 होणार, म्हणून 1/x² आला तो. आणि इथला जो -2 आहे मायनस मायनस प्लस झाले, -2 चं रूपांतर प्लस मध्ये झालं, +2 झाला. आणि वरचा x⁻² होता तो खाली आल्यामुळे x⁻² आला. आता हा x² आणि हा x² कॅन्सल करू शकत नाही बरं का आपण. इथं मध्ये कुठलं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे. समजा याच्या ऐवजी गुणाकार असला असता तर मी हे कॅन्सल करू शकलो असतो. त्यामुळे असं काय नवीन धाडस करायचं नाही तिथं. तर एफ ऑफ एक्स मला मिळाला. एफ ऑफ एक्स त्यांनी फाइंड करायला सांगितलं होतं, तेवढा दिलेला आहे. पण मग त्यांनी नाही का आणखीन एक गोष्ट दिलेल्या आहे प्रश्नामध्ये, नुसताच एफ ऑफ एक्स तर आहेच पण एफ ऑफ 1 पण दिलेला आहे. एफ ऑफ 1 किती दिलेला आहे 11/2. एफ ऑफ एक्स मला जो मिळालेला आहे त्याच्यामध्ये काय कमतरता आहे का बघूया. एफ ऑफ एक्स मला असा मिळालेला आहे, हा मिळालेला आहे एफ ऑफ एक्स. याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्ट कुठली आलेली आहे, सी आलेली आहे. सी आपण खरं तर एखादं फंक्शन मला फाइंड करायचं असेल तर सी कॉन्स्टंट असं सी म्हणून लिहित नाही, तिथं काय जो नंबर असतो ते लिहितो आपण, 5 आहे का 2 आहे का 3 आहे का, काय जो काय कॉन्स्टंट आहे इथला तो लिहित असतो आपण. तर कुठला तरी नंबर हा जो सी आहे ना तो शोधावा लागणार आपल्याला. ते शोधता यावं म्हणून त्यांनी ती कंडिशन दिलेली आहे. या सगळ्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि त्यांनी दिलेली कंडिशन इथं जी आहे ती वापरतो की एफ ऑफ 1 त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे 11/2. आता ही 1 ही व्हॅल्यू या x च्या प्रत्येक ठिकाणी घालायची मला, म्हणजे एफ ऑफ x च्या ठिकाणी एफ ऑफ 1 होणार आहे.
त्यामुळं या बाजूला इथं जो x आहे तिथं 1 ठेवणार, इथं जो x आहे तिथं 1 ठेवणार. काय मिळते ते बघूया. म्हणजे इथं 1 चा स्क्वेअर अपॉन 2 हा आला 1 चा स्क्वेअर अपॉन 2. इथं 3/2 इंटू 1 स्क्वेअर, 3/2 इंटू 1 स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 11/2 असा तो भाग मिळालेला आहे आपल्याला. मग पुढच्या स्टेप मध्ये याला सिम्प्लिफाय करूया. 1 चा स्क्वेअर हा 1 आहे अपॉन 2 प्लस 3 या 1 चा स्क्वेअर हा 1 आहे, 1 इंटू 2 किती झाला, 2 झालेला आहे आणि सी आहे. त्यामुळं आता काय मिळतंय बघा भाऊ, हे कॅन्सल करू शकत नाही बरं का. 2 डायरेक्टली ओढवताल वगैरे, कारण काय होणार, सी चं 2 टाइम्स सी होणार. मग म्हणजे थोडक्यात सगळ्याला मल्टिप्लाय बाय 2 केल्यासारखं होऊन जाईल आणि मग 2c मिळेल. त्यापेक्षा सगळ्याचे डिनॉमिनेटर सेम आहेत. 3 अधिक 1 किती झाले, 4 तिकडे गेले म्हणजे 11 - 4 होणार. 11 - 4 म्हणजे किती झाले, 7. तर सी ची किंमत काय मिळाली आपल्याला, 7/2. म्हणजे हा जो कॉन्स्टंट इथला आहे तो किती आहे, 7/2. आता याचा आधार घेत मी एफ ऑफ एक्स ची पूर्ण व्हॅल्यू लिहितो. एफ ऑफ एक्स म्हणजे काय मिळणार आहे मग मला, x² प्लस 3/2x² प्लस 7/2. हे माझं रिक्वायर्ड आन्सर आहे. हे एवढं मिळवणं अपेक्षित होतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या फर्स्ट एक्सरसाइज मधले सम्स आपल्याला संपलेले आहेत. इंटिग्रेशनचा हा भाग सुरुवातीपासून सांगतोय की प्रत्येक गोष्ट म्हणजे एक एक घास नाही का सावकाश घ्या, गडबड करायचा प्रयत्न करू नका. इंटिग्रेशन ही गोष्ट डेरिव्हेटिव्हच्या उलटी आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण डोक्यामध्येच नाही का उलटा प्रकार करताना डोक्यामध्येच आपल्याला अडचणी होतात. अरे बाबा ह्याचं इंटिग्रेशन हे आहे का ह्याचं मी चुकून डेरिव्हेटिव्ह काढलाय का मी चुकून इंटिग्रेशन काढलाय. त्यामुळे ती खबरदारी घ्यायची. सगळे फॉर्म्युले चांगले डोळे झाकून व्यवस्थित पाठ झाले पाहिजे अशा पद्धतीने पाठ करायचे. आणि ही झाली फर्स्ट एक्सरसाइज. आता जसं जसं आपण वाढत जाऊ तसं तसं आपला खडतर प्रवास चालू होणार आहे इंटिग्रेशन मधला. जर तुमची तयारी नसेल तर ते तुम्हाला थोडंसं चॅलेंजिंग जाणार आहे, हे आत्ताच सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे नाही का तयारी चांगली ठेवा. इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युलांची तयारी चांगली ठेवा. जे भाग संपतोय त्या दिवशी होमवर्क शक्यतो करत चला. म्हणजे जसं मी मगाच्या सम मधले काही सम्स केले, काही सम्स तुम्हाला सांगितलेत करायला, ते तुम्ही केले पाहिजेत. आणि तुम्ही जर हे आता केलं तर तुम्हाला इंटिग्रेशन परत अवघड जाणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट जर पेंडिंग ठेवायला लागलात तर मग ते तुम्हाला अवघड जाणार आहे. जसं डेरिव्हेटिव्ह आहे तसं इंटिग्रेशनच्या बाबतीत थोडासा डेरिव्हेटिव्ह मध्ये नाही का एखाद्या वेळेस मी होमवर्क केला नाही तरी चालण्यासारखं होतं, पण इंटिग्रेशनच्या बाबतीत तसं नाही आहे. इंटिग्रेशन मध्ये प्रत्येक सम हा वेगळ्या टाईपचा असू शकतो. त्यामुळे नाही का प्रत्येक सम हे आपण करणं गरजेचं आहे. तर हा इकडचा भाग झाल्यानंतर हा जो आहे, एक मिनिट बरं का मी पुढच्या भागाकडे जातोय. इथं आहे तो भाग. विल स्टार्ट विथ द नेक्स्ट पार्ट दॅट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक आहे, चला माइंड रिफ्रेश करा. जसं आपण कम्प्युटरमध्ये F5 चं बटन असतंय, F5 दाबलं की रिफ्रेश होत आहे, तसं माइंड रिफ्रेश करा की आपल्याला आता पुढच्या इंटिग्रेशनला फेस करायचंय. आता काय प्रकार आहे त्याच्यासाठी मी सुरुवात करतोय, एका MCQ ने सुरुवात करतोय. आता याच्यामध्ये नाही का हा जो भाग आहे 3x² इंटू साइन ऑफ x³ dx इज इक्वल टू, आता प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. आता याचे काही ऑप्शन दिलेले मी. ए दिलेला आहे x³ cos ऑफ x³ अपॉन 3x² असा दिलेला आहे तो. बी दिलेला आहे cos ऑफ x³ म्हणून दिलेला आहे नुसता. सी दिलेला आहे 3 इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x⁵ म्हणून दिलेला आहे. डी दिलेला आहे x³ cos ऑफ x³ आणि 3x². आणि ई दिलेला आहे 3 बाहेर काढलेले आहेत x² आणि इंटिग्रेशन ऑफ साइन प्लस साइन आणि इंटिग्रेशन ऑफ x² असं त्याला लिहिलेलं आहे मी. आणि एफ नन ऑफ दीज म्हणून लिहिलेलं आहे. आता डोकं शांत ठेवा, ही स्क्रीन मी काय हलवणार नाही. 1 मिनिट पूर्णपणे विचार करा आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला जो ऑप्शन वाटतोय ABCDEF असे आहेत. शांतपणे विचार करून उत्तर द्या त्याचं, काही गडबड करू नका. मी इथं तुम्हाला
ऑडिओ स्टार्ट म्हणजे चालू करायला पण एक चान्स देईन तुम्हाला उत्तर तुमचं सांगायचा पण चान्स देईन. हे उत्तर दिलेलं आहे. उत्तर सोनवणे त्यांनी काढलेलं आहे उत्तर मायनस ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब प्लस सी. बर, क्वेश्चन दाखवूया. पहा त्या स्क्रीनकडे व्यवस्थित. अर्थातच हे पण अपेक्षित किंवा गृहीत धरतो की मी काही जणांचं हे ऑलरेडी कदाचित झालं असेल कुठे ना कुठे. सगळ्यांचं नाही तरी काही जणांचं तरी ट्युशन मध्ये वगैरे म्हणा, क्लासेस मध्ये वगैरे म्हणा, तुमचं कुठंतरी हे झालेलं असावं कदाचित. आता बघूया तुमच्या चॅट बॉक्स मध्ये बघूया. चला ई बघूया. ई ऑप्शन काय आणि एफ ऑप्शन काय. ई आणि एफ. बर, एफ लिहिलेलं आहे काही जणांनी ई दिलेलं आहे. ई वर बऱ्याच जणांचा हे दिसतोय बहुतेक. हा, तर सांगू शकेल का विराज पवार, ऑडिओ चालू करू शकतोस का दादा? विराज किंवा रोहित दासरी, ऑडिओ चालू करून सांगू शकता का ई ऑप्शन का निवडला असेल म्हणून? बर, म्हणजे ऑडिओ चालू करायचं नाही अर्थात. बरं ठीक आहे, चला आता इकडे लक्ष द्या. बराच वेळ मी दिलेला आहे आणि बऱ्याच जणांनी बरेच विचार मंथन केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आता इकडे येऊया, बघूया आता काय काय भाग आहे. मी नाही का थोडासा प्रत्येक जण कशा पद्धतीने विचार करतो याचा थोडासा मनाचा अंदाज घेत घेत मी हे ऑप्शन्स लिहिलेले आहेत बरं का. थोडंसं बघा, एक जण मुलगा आहे तो काय विचार केलेला आहे ते सांगतो मी पहिल्यांदा. की साईन आहे, साईनचं आहे इंटिग्रेशन म्हणून मी तिथं कॉस लिहिलंय. एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबला एक्स क्यूब लिहिलंय. 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतंय तर एक्स क्यूब असतंय म्हणून एक्स क्यूब लिहिलेलं आहे. आणि मग कुठंतरी याच्या डेरिव्हेटिव्हला डिवाइड करायला सांगितलं होतं म्हणून हे डिवाइड केलेलं आहे. तर मग ह्याच्यातले 3 चुका केलेल्या आहेत. एक तर हे गुणाकार असताना डायरेक्टली इंटिग्रेशन घेता येत नाही, कारण गुणाकारासाठी काहीतरी रूल आहे की बाय पार्ट्स म्हणून रूल आहे तो, पण तुम्हाला रूल माहित नसल्यामुळे आत्ताच तो वापरता येत नाही आपल्याला. त्यामुळे हे नुसतंच गुणाकार, याचं इंटिग्रेशन गुणिले याचं इंटिग्रेशन करून जमत नाही. त्यामुळे ए ऑप्शन रॉंग आहे बरं का. आता बी ऑप्शन कडे येऊ. बी ऑप्शन मध्ये काय केलेलं आहे त्या मुलांनी की साईनचा जो आहे, साईनचा काय काढलेला आहे, कॉस काढलेला आहे, एक्स क्यूब जो आहे, आणि त्याच्याने काय साईनचा आलेला कॉस ऑफ एक्स क्यूब, मग त्या एक्स क्यूबच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड केला तो किती आहे 3x स्क्वेअर, आणि वर किती होता 3x स्क्वेअर होता.
मग तो 3x² आणि हा 3x² कॅन्सल झाल्यामुळे cos of x³ एवढंच उत्तर त्याला मिळालेलं आहे. बर, मग आता पुढे हा जो आहे हा x² या x³ मध्ये एकाने ऑब्सॉर्ब करून घेतलेला इथं. आता हा साईनच्या पोटामध्ये आहे x³ हा खरं बाहेरचा आतमध्ये जात नसतो बरं का. तसा हे एक चांगलं लक्षात ठेवा की हे बाहेर आहे, बाहेरचं असं आतमध्ये जात नसतं किंवा हे x³ आतमधलं इथं येऊन x⁵ करून देत नाही. त्यामुळे हा देखील भाग चुकीचा आहे, हा चुकीचा आहे, हा पण चुकीचा होता. पुढचा भाग आहे याचं इंटिग्रेशन काढलं x³ म्हणून, याचं कॉसचं काढलं आणि मग याच्या डेरिव्हेटिव्हने याला मल्टिप्लाय केलं. हा भाग केलेला आहे एकाने. बघा म्हणजे विचारामध्ये काय काय सुचू शकतं हे मी नाही का मांडायचा प्रयत्न केला होता. तर हे देखील रॉंग आहे. आणि मग इंटिग्रेशन मध्ये हा तर प्रोडक्ट आहे, प्रोडक्टचा जो रूल आहे ना तुम्हाला आणखी मी सांगितलेला नाही. हा डेरिव्हेटिव्ह मधला रूल आहे बरं का. पहिली टर्म तसेच ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढणे प्लस दुसरी टर्म तसेच ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढणे. तर हा रूल इंटिग्रेशन मध्ये अशा पद्धतीनं नाही, हा रूल अशा पद्धतीनं नाही आहे इंटिग्रेशन मध्ये. त्यामुळे मी सध्या तरी माझं उत्तर काय आहे, नन ऑफ दीज असणार आहे. त्यामुळे याचं करायचं कसं, मग आता त्याच्यासाठी जी मेथड आहे ती म्हणजेच सबस्टिट्यूशनची मेथड आहे आणि ती कशा पद्धतीने वर्क करते मी तुम्हाला दाखवतो, ते बघा. ठीक आहे. आता MCQ सॉल्व्ड युजिंग सबस्टिट्यूशन. आता अशा वेळेस आपल्याला एकतर प्रोडक्ट आहे, प्रोडक्टचा रूल आपल्याला वापरायचा नाही येतो, पण मग कोण मदत करणार आहे, तर आपल्याला बघा की या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इथं दिसतोय आपल्याला की x³ चा डेरिव्हेटिव्ह इथं आहे, म्हणून मी x³ ला t म्हणून सबस्टिट्यूट करतोय. बघा हे काय करतोय ते नीट लक्ष द्या. मी का करतो आणि कसं करतोय तेही सांगतो मी तुम्हाला. का असं सबस्टिट्यूट करतोय, कारण की याचा डेरिव्हेटिव्ह इथे मला दिसतोय की x³ चा डेरिव्हेटिव्ह किती, हे 3 तर कोएफिशियंट आहे, कोएफिशियंट काय ऍडजस्ट करता येतील, पण डेरिव्हेटिव्ह काय असतो x³ चा x² असतो. x² इथं आहेत, त्यामुळं मला ते x³ ला t म्हणून ठेवायचं आहे. मी या भागाला सबस्टिट्यूट करत नाही. जो अवघड भाग म्हणजे या साईनच्या आतमधला भाग आहे, शक्यतो अवघड भागाला आपण सबस्टिट्यूट करतो. जो सोपा भाग आहे तो आपल्या आपोआप बाहेर मिळत असतो आपल्याला. त्यामुळे मी आतल्या टर्मला सबस्टिट्यूट करत आहे, हे लक्षात घ्या. सबस्टिट्यूट म्हणजे काय, त्याला नाव दिलं की मी त्याचं नाव t आहे. मी x³ ला काय म्हणलेलं आहे, t. आता मी याला काय करतो, डिफरन्शिएट. इथं किती dx आहे, पण मी आता याला सबस्टिट्यूट जर केला असेल तर मला dt मिळायला पाहिजे. आणखीन एकदा सांगतोय, विचार करा. मी या कोणाला सबस्टिट्यूट करतोय, x³ ला सबस्टिट्यूट करतोय. तो म्हणजे काय सबस्टिट्यूट केलाय, t. माझा हा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय होता, dx होता. पण मी जर इथं सबस्टिट्यूट केलं तर इथं हा साइन t होऊन जाईल, बरोबर आहे का नाही. साइन t होऊन जाईल. साइन t जर झाला तर मग मला इथं साइन t ला dx ने मी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढू शकत नाही. साइन t असेल तर मला इथं dt आणणं भाग आहे. हे जे आतमधलं फंक्शन ज्या व्हेरिएबल मध्ये असतात त्याच व्हेरिएबलनी आपण काय करतो, त्याला इंटिग्रेट करतो. म्हणून मग मला इथं एक महत्वाची स्टेप आहे ती डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मी इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करत नाहीये. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केल्यानंतर काय होणार आहे, इथं बघा बघू. x³ चा इथं चेन रूल वापरतो मी. x चा विथ रिस्पेक्ट टू x करणे पहिल्यांदा. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 3x², आणि मग त्या x चा विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय झाला, dx/dt असा तो मिळतो. आता पुढच्या स्टेप मध्ये हे लक्षात घ्या की याचं काय होतं, हा जो dx आहे या dx ला मी एकत्र घेतलेला आहे आणि मग जो dt आहे ना तो त्या बाजूला लिहिलेला आहे. म्हणजे तो काय केलेला आहे, खरं तर हे असं करता येत नाही, हे वेगळं ऑपरेटर असतो, तरी पण आपल्या सोयीसाठी आपण ते केलेलं आहे की dt × 1 केलेलं आहे. म्हणजे इथं काय मिळालेलं आहे, 3x² dx चं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, dt. तर हे आहेत का बघा भाऊ, 3x² आणि dx या सगळ्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, dt मध्ये झालेलं आहे. त्यामुळे हे dt झाले. आणि उरलेला भाग कुठला होता, साइन ऑफ x³. पण x³ म्हणजेच t असल्यामुळे मी नुसताच काय लिहिलेलं आहे, साइन t लिहिलेलं आहे. तर प्रत्येकाला हे समजलेलं आहे का बघा जरा की काय झालं होतं, काय होतं आणि काय त्याचं रूपांतर झालं. म्हणजे हे सबस्टिट्यूशनची कामगिरी आहे. सबस्टिट्यूशनमुळे हे जे अवघड दिसत असलेलं इंटिग्रेशन आहे त्याला सोपं करू शकलो आपण. या सोप्या प्रकारामध्ये त्याचं रूपांतर झालं. नुसता साइन टी चं इंटिग्रेशन मध्ये रूपांतर झालं. ही केवढी मोठी टर्म होती वेगळी वेगळी. इथं फक्त साइन टी चं
पण त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन काय केली, एक्स क्यूबला टी ठेवला मी. पुढे बघूया साईनचं इंटिग्रेशन काय असतं, कॉस असतं, काय मायनस कॉस असतं. तर मायनस कॉस टी आला विथ रिस्पेक्ट टू टी करतोय म्हणून नुसताच मायनस कॉस टी असा लिहितोय मी. साइन एक्स डीएक्स असला तर मायनस कॉस एक्स लिहिला असता, तसं टी असल्यामुळं इथं टी लिहिलेलं आहे मी. पण मग टी कोण आहे, हा टी आहे, हा जो आपण सबस्टिट्यूट केला त्याची व्हॅल्यू एकदम सगळ्यात शेवटी लिहून टाकायची. मायनस कॉस एक्स क्यूब प्लस सी, हे त्याचं उत्तर आलं मग आपल्याला. हा उत्तराचा भाग आहे. दिस इज द फायनल आन्सर फॉर इट. ठीक आहे, मायनस कॉस ऑफ एक्स क्यूब प्लस सी हा भाग मिळतो आपल्याला. तर हा जो आहे याच्यासाठी एक थिअरम आहे की मुद्दामूनच मी एक एक्झाम्पल पहिल्यांदा घेतल्यानंतर थिअरम घेतोय, म्हणजे तुम्हाला ते विचार करताना जड नाही जाणार. बघा जरा, इफ एक्स इज इक्वल टू, आता इथं काहीतरी फंक्शन म्हणायचं म्हणून हे ग्रीक लेटर आहे बरं का, ह्याला आपण फाय म्हणतो, फाय ऑफ टी, एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी, कुठलं तरी फंक्शन आहे, याला घाबरून जाऊ नका. हे बघितल्यानंतर जी ऑफ टी जसं म्हणतो तसंच आपण फाय ऑफ टी म्हणलेलं आहे. पण हा एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी हा एक जो फंक्शन आहे तो कसा आहे, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी आहे. देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट आणि डी टी. हा सगळा प्रकार काय आहे ते बघूया आपण. चला, तर माझं जे इंटिग्रेशन आहे, ही सुरुवात झाली आपल्या प्रूफची. माझा जो इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स याचं मला उत्तर काढायचंय, मी त्याला काय म्हणतो, लेट इट बी जी ऑफ एक्स. ठीक आहे, मग पुढे आता या एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स येत असेल तर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा काय येणार आहे, एफ ऑफ एक्स येणार आहे. याचं इंटिग्रेशन हे, तर याचा डेरिव्हेटिव्ह हा आला पाहिजे. त्या हिशोबाने डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जे आहे, फर्स्ट रूल किंवा फर्स्ट डेफिनेशन तुमची, त्या पद्धतीने अँटी डेरिव्हेटिव्ह असं त्याला डिफाईन केलेलं आहे. मग आता हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलेला आहे, एक्स. समजा आता इथं याला लॉक करू, याला वाटलं सर पाहिजे तर 1 म्हणू शकता किंवा खरं गरज नाही पण म्हणू शकता तुम्ही. तर याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला होता. आता विथ रिस्पेक्ट टू टी केला असता तर काय मिळाला असता, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर मला मिळाला असता पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणे आणि मग एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टी, यालाच आपण काय म्हणतो, चेन रूल म्हणतो. तर हा जो भाग आहे तो इथं आहेच की ऑलरेडी, तो म्हणजेच किती आहे, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स जो आहे तो किती आहे, एफ ऑफ एक्स आहे. मग याच्याऐवजी मी एफ ऑफ एक्स ठेवतो, इथं ठेवला एफ ऑफ एक्स, आणि इथं काय डी एक्स बाय डी टी. मी कशाचं उत्तर काढलेलं आहे, या गोष्टीचं उत्तर काढलेलं आहे, डी बाय डी टी ऑफ जी एक्स. ठीक आहे, आता dx बाय dt कोण होता हो, एक्स काय आहे आपला, एक्स म्हणजे काय लिहिलेलं आहे मी, फाय ऑफ टी. एक्स म्हणजे काय, फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. म्हणजेच dx बाय dt म्हणजे काय, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं डी येणार आणि इथं dt येणार, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय येणार, इथं डॅश येणार मग आपल्याला. ठीक आहे, तर याचं रूपांतर कशामध्ये होतं ते बघा. त्यामुळे dx बाय dt म्हणजे काय, फाय डॅश ऑफ टी झाला. आणि मग पुन्हा एकदा आपण हे जे होतं मगाशी घेतलेलं आपण एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय, एक्स म्हणजेच फाय ऑफ टी होता ना, म्हणून मी फाय ऑफ टी ठेवलेला आहे, एफ ऑफ फाय ऑफ टी, आणि त्याच्या समोरच dx बाय dt होता, dx बाय dt म्हणूनच काय त्याला फाय डॅश ऑफ टी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढच्या स्टेपमध्ये आता मला उत्तराकडे यायचंय. मला आता याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतला तर हा एवढा येतोय. याचाच अर्थ समजा मी याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं तर हा काय होतो, हे कॅन्सल होत आहे आणि नुसतंच काय मिळणार मला, जी ऑफ एक्स मिळणार. बघा बरं, मग आता बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू एफ डॅश ऑफ टी डी टी. हे जे वर दिसतंय सेम टू सेम मी खाली लिहिलेलं आहे, आणि या साईडला जी ऑफ एक्स राहिलेलं आहे. पण सुरुवातीला जे आपण घेतलं होतं जी ऑफ एक्स म्हणजेच काय होता, तो इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स होता. इथं मी मागे घेऊन जातो वाटलं सर थोडस तुम्हाला, जस्ट सेक. हा जो आहे बघा, बघू इथं सुरुवात केली होती आपण, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स म्हणजेच काय, जी ऑफ एक्स ठेवला होता, तो पुन्हा एकदा मी इथं वापरलेला आहे फक्त मी शेवटी, की जी ऑफ एक्स म्हणजेच काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स.
हा जी ऑफ एक्सच्या ठिकाणी ठेवला आणि ही उरलेली टर्म ऍज इट इज इथे लिहिलेली. आता याचा अर्थ काय, जसा मगाचा सम होता आपण एक्स क्यूब होता, त्या एक्स क्यूबला आपण टी ठेवलंय, बरोबर आहे, एक्स क्यूबला टी ठेवलं. तसंच या फंक्शनला जे आतमध्ये फंक्शन आहे एक्सला काहीतरी मी फाय ऑफ टी असं ठेवलेलं आहे. मग तसं केल्यामुळे काय झालं, पुढं त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय केलेलं आहे, त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण याचा अर्थ काढू, आता एखादं फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये फाय ऑफ टी आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या बाजूला जर असेल, म्हणजे मी काय म्हणतोय बघा, पूर्णपणे फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये एक फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर त्याच्या बाजूला असेल तर डायरेक्टली नुसताच मला एफ ऑफ एक्स लिहिता येतो. तर मगाच्या समकडे गेलं तर ते लक्षात येईल बरं का. काय काय नीट लक्षात घ्या. एकतर फंक्शन पाहिजे, फंक्शनच्या आतमध्ये जो कोणी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या बाजूला पाहिजे, मग डायरेक्टली या फंक्शनचं मला काय काढता येतं, इंटिग्रेशन काढता येतं. मग ते जे आहे ते खरं तर हा इथं आहे बघा, ते की हा जो कोणी फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर त्याच्या बाजूला असेल तर डायरेक्टली या फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येतं. हा फंक्शन आहे त्याचा एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह त्याच्या बाजूला आहे, त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस, जे डायरेक्टली आपल्याला उत्तर आलेलं आहे मायनस कॉस ऑफ एक्स क्यूब. हाच एवढ्या सगळ्या गोष्टीचं मिनिंग आहे. ठीक आहे. मग याच्यावरचे जे सम्स आहेत ते आपण पुढच्या वेळेस डिटेलमध्ये आणि व्यवस्थितपणे बघूया. ठीक आहे. सर आलेले आहेत. हॅलो, असं आहे का, बर 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 बर, ठीक आहे. मी नाही का मग कंटिन्यू करतो आणखी थोडं. आल्यानंतर मला ऑडिओमध्ये हे केलं तर चालेल सर, आलेत म्हणून. हा सांगा मला. तर आणखीन बघा जरा मित्रांनो, आणखीन एक भाग घेता येईल आपल्याला त्याचा. म्हणजे समजा मी तुम्हाला एक इंटिग्रेशन देतो, आता हा तर थिअरम आहे पूर्णपणे, आता त्याची करोलरी वगैरे आहे भाग पुढे, तर एक इंटिग्रेशन करायचा प्रयत्न करू आपण. इथं मी तुम्हाला प्रश्न देतो, याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करा. इंटिग्रेशन ऑफ 2x sec square of x square dx, याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा चॅट बॉक्स मध्ये, किंवा वही घ्या, वहीमध्ये याचं उत्तर काढायचा प्रयत्न करा. इंटिग्रेशन ऑफ 2x sec square of x square dx. सेक्स स्क्वेअर आहे नंदकिशोर, सेक्स स्क्वेअर दिलेला आहे मी. हा, मौलवीने उत्तर बरोबर दिलंय. होय होय, बरोबर देत आहे, बरोबर देत आहे तुम्ही उत्तर, चांगली गोष्ट आहे. बघा बघू इथं काय विचार केला आणि काय केला पाहिजे विचार. एक्स स्क्वेअर जो आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जर मला इथं दिसला, 2x दिसतोय, हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय म्हटल्यानंतर मग याला टी ठेवल्यासारखं झालं, म्हणजे हा याचं रूपांतर कशामध्ये होतं बघा, आहे हे सेक्स स्क्वेअर ऑफ टी डी टी असं होतं. ते मी माऊसनी करतो त्यामुळे नाही का माझे अक्षर सुंदर यायला लागले. सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, तर ते सिम्पली काय आहे, टॅन आहे, टॅन आलं. आणि टी म्हणजेच काय आहे, टी म्हणजे माझा एक्स स्क्वेअर होता म्हणून टॅन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणून लिहिलेलं आहे, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सी. येते लक्षात प्रत्येकाला. तर हे करा बघू मग आता पुढं. इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ
एक्स अपॉन एक्स. अरे बापरे, हे नको आत्ताच नको, थांबा. इंटिग्रेशन ऑफ 3x² आणि e रेज टू एक्सचा क्यूब लिहितोय मी इथं dx. याचं उत्तर काढायचा प्रयत्न करा. 3x², याला ब्रॅकेट घालतो वाटलं तर 3x² लिहितो मी, इंटू ई आणि त्याच्या डोक्यावर एक ब्रॅकेटमध्ये x³ लिहिलेलं आहे.